कधीच खोड्या नाही, कारण मी घाबरायचो. कॉलेजला आल्यानंतर मी हे सगळे धंदे केले. सगळ्यांचे सगळे कोलॅब्स ॲक्सेप्ट केलेत. तर माझं झालं की अरे माझा कॉन्टेंट कुठे गेला? त्यामुळे माझी ती रील्स करणं पण चाललेलं आहे. फोटोशूटच्या दिवशी आमचं फार बोलणंही झालं नाही आणि मी एक शॉर्ट्स घातली होती आणि त्यांची रिॲक्शन होती, शी ह्या माणसावर माझं काही प्रेमबीम नाही आहे ना, असं ती म्हणाली. आमच्या लाडक्या नाईकबाई ह्या मालिकेच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकदा शाळेचे दिवस जगता आले आणि तुम्ही बघू शकता तर आपण इंटरव्ह्यू ही पहिल्यांदा मी बेंचवर घेते. कसं वाटतं पुन्हा एकदा बेंचवर बसून? छान वाटतंय. म्हणजे मला शाळेत आय वॉज ऑलवेज अ फर्स्ट बेंचर. हो हो, आय वॉज अ फर्स्ट. म्हणजे माझ्या रोलवर जाऊ नका, मी असा नाही आहे. हां, म्हणजे मी खूप आय वॉज अ व्हेरी काय म्हणता येईल त्याला, अ गुड बॉय इन द स्कूल. कधीच खोड्या नाही, कारण मी घाबरायचो. कॉलेजला आल्यानंतर मी हे सगळे धंदे केले, पण शाळेत आय वॉज अ व्हेरी गुड बॉय. आणि शाळेने माझी कला ओळखून मला गाणं आणि मी पहिल्यांदा टॉम सॉयर ह्या गोष्टीमध्ये एका बाईचा रोल केला होता, आंट पॉलीचा. आणि ते माझी टीचर होती, मेयर्स टीचर, त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं. आणि त्यानंतर मला 10वीपर्यंत, तो मी 6वीत का 7वीत असताना केला होता, 10वीपर्यंत मला शाळेत आंट पॉली म्हणूनच हाक मारायचे. त्याचा खूप राग यायचा, पण मी शाळेत असले काही असे चाळे केले नाही. अगदी व्यवस्थित, आय वॉज ऑलवेज अ गुड बॉय इन द स्कूल. त्यामुळे आय एम हॅपी. पण कॉलेजचा बेंच बघितलं, म्हणजे ह्या बेंच बघितलं, कॉलेजमध्ये जे काय केलं आहे त्याचं पडसाद मग आयुष्यावर पडलं. म्हणजे शब्दकोश हे पुस्तक आहे का तुमचं वेगळं? हे शब्द म्हणजे भारी आहेत तुमचे. नाही नाही, शब्द भारी असे नाहीत. म्हणजे कॉलेजमध्ये काही केलं आहे. म्हणजे लेक्चर चालू असताना चोरून भाज्या खायच्या आणि तो आवाज हां, ते तुम्ही शाळेत केलं. शाळेत मी एवढा हुशार नव्हतो आणि आय वॉज अ ॲव्हरेज स्टुडंट. पण कॉलेजमध्ये गेल्यावर म्हणतात ना, पंख फुटतात. तेव्हा मी खूप, म्हणजे माझ्यावर कर्स आहे टीचर्सचा, कारण मी खूप त्रास दिला आहे टीचर्सना. पण कॉलेजमध्ये पण मी शेवटी माझ्या कलेनी, माझं गाणं आणि माझं नाटक आणि याच्यामुळे मी खूप फेमस झालो. आणि आमचे एक सर होते, चितळे सर, ते मला म्हणाले, मी आणि माझा एक मित्र होता जयदीप लाड, त्याला म्हणाले की तुम्ही दोघं ना नालायक आहात, तुम्ही आयुष्यात काही करू शकणार नाही. आणि ॲल्युमिनायला जेव्हा आम्ही ॲल्युमिनाय म्हणून गेलो, तेव्हा आय वॉज अ एस्टॅब्लिश डिरेक्टर, ॲक्टर, सिंगर. आणि तेव्हा मुख्यमंत्री आमच्या कॉलेजमधले होते, अशोक चव्हाण, तेही ॲल्युमिनाय होते. आणि त्यांनी जेव्हा माझी त्यांच्याबरोबरची ओळख जी माझ्या बॉसमुळे झाली होती, त्यांना पाहिलं तेव्हा चितळे सर असे होते की अरे अतुल खूपच मोठा माणूस झाला. म्हटलं नाही, मी तेवढाच आहे. इट वॉज बिकॉज ऑफ यू पीपल की ना काही गोष्टी चांगल्या शिकवल्या म्हणून आयुष्यात काहीतरी करू शकलो. पण तसा मी असा खोडकर आहे, पण मी असा हेमंतसारखा नालायक किंवा नॉटी नाही आहे. म्हणजे नॉट एट ऑल. सर तुमचा लुकही आता असं वाटतं आत्ताच कॉलेजमधनं पासआउट झालेत. नाही, मला नाही वाटत याचं. ऑफ कॅमेरा मैत्री तुमची कशी झाली? कारण का मालिकेत जरी जे खूप हेवी सीन्स असतील किंवा खूप राग करायचा आहे नाईकबाईंचा, पण तरी ऑफ कॅमेरा तुमची मैत्री मला असं वाटतं. मला हे सांगावंसं आवर्जून सांगेन मी, कारण काय आहे की माझी पहिली ओळख अवी सरांबरोबर, मी त्यांच्यावर काम केलं होतं. आणि मला एक आयडियल कपल म्हणून हे दोघं भयंकर आवडायचे आणि खूप जुनी ओळख होती. फोटोशूटच्या दिवशी आमचं फार बोलणंही झालं नाही आणि मी एक शॉर्ट्स घातली होती आणि त्यांची रिॲक्शन होती, शी ह्या माणसावर माझं काही प्रेमबीम नाही आहे ना, असं ती म्हणाली. तेव्हा ना आय वॉज लाईक की ओ माय गॉड, ही थोडीशी अशी आहे का. मी 4-5 लोकांना विचारलंय, माझ्या मित्रांना, कारण मी फार कोणी मित्र नाहीत माझे, की कशी आहे रे ऐश्वर्या. अरे छान आहे, काही नाही, असं नाही तर. आणि मग हळूहळू तो एक्सपिरियन्स येत गेला. अवी सर डेफिनेटली आय लुक अप टू हिम. खूप सिनियर आहेत आणि जरी आमच्या वयात एवढं अंतर नसलं तरीही आय लाईक हिम. आणि त्यांची माझी जुनी ओळख, आम्ही फार काही काम केलेलं नाही, पण थोडा हिला घाबरलो होतो मी सुरुवातीला, कारण ती तशी नाईकबाईच आहे, सेटवर पण स्ट्रिक्ट आहे. हीच वेळ चहा प्यायची, हीच वेळ, हे आत्ता फ्रुट्स नाही खायचे, आत्ता हे नाही खायचं. इतक्या सुंदर आणि फिट दिसतात सर, म्हणजे त्याचं क्रेडिट त्यांना द्यावं लागेल. ह्यावर तुमचं काय? नाही, पण आमच्याकडे मी तर त्यांना बंड्याच म्हणते की अरे बंड्या आला, बंड्या आला. मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. मी तर फर्स्ट टाइम करते. बंड्या नानी म्हणते त्यांना, बंड्या.
बंड्यानी सुरुवात होते आमच्या दिवसाची. मी त्यांच्याबरोबर काम केलं नव्हतं आणि म्हणजे मला माहिती होतं ॲड फिल्म्समध्ये काम केलं आहे किंवा आता मी अशी फटकळच आहे आणि असं मी आता ते जसं म्हणाले तसं मी कुणालाही काही बोलले तर त्याचं पहिलं इम्प्रेशन असतं की अरे बापरे ही काय असं बोलते, पण नंतर कळतं की मी अशीच आहे, म्हणजे माझ्यात काहीच इंटेन्शन्स नसतात. पण आमच्या एकमेकांबरोबर सीन करायला खरंच खूप मजा येते, कारण चांगले ॲक्टर्स आणि चांगल्या ॲक्टर्सपेक्षा एका झोनमधले म्हणजे गिव्ह अँड टेक किंवा सिन्सिअरिटी किंवा काय म्हणू की समोरच्याचा क्लोज चालला आहे तरी आपण तेवढ्याच इंटेन्सिटीने बोललं पाहिजे, आपण आपले डायलॉग्स पण तेवढ्याच इंटेन्सिटीने दिले पाहिजेत. ह्या बेसिक तत्वांमध्ये आमचं एकमत आहे आणि तसं आम्ही त्या पद्धतीत काम करतो. त्यामुळे आमचे सीन्स करताना आम्हाला मजा येते. म्हणजे जरी ते माझ्या अंगावर खेकसत असतील, जरी काही असेल तरी ऑनस्क्रीन आम्ही तेवढ्याच इंटेन्सिटीने ते सगळं करतो, पण ऑफस्क्रीन आम्ही फार गंमत करतो. आणि आत्ता आमची ओळख झाली तर आता मला असं वाटतं की 1-1.5 महिन्यामध्ये आता छान ओळख झाली, म्हणजे फ्रेंडशिप झाली ऑलमोस्ट. की मग आता आमचे डबे एक्सचेंज करणं सुरू झालं आणि मग आता सगळे हां हो, ते तर फार मोठं एक कॉमन गोष्ट आहे आणि जी खूप महत्त्वाची आहे. तर असे छान छान गोष्टी म्हणजे मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. आमच्या दोघांचेच काही काही वेळेला पूर्ण दिवस सीन असतात, पण दिवस कसा जातो कळत नाही आणि गुड ह्युमन बिंग, मज्जा येते. हो, तो तर म्हणजे आमचा एकमेकांना तू हा पत्ता टाकला, मी हा पत्ता टाकते असंच चाललेलं असतं. मला सांगायला नक्की आवडेल की ह्या नाईकबाई कशाही असल्या तरी ह्युमरस ती भयंकर आहे. म्हणजे ही बाई म्हणून अरे म्हणजे ती एक असा काहीतरी टाकून जाते ना खाट करून की म्हणजे शी इज नॉट दॅट सिम्पल वॉट शी शोज इन द सिरियल. ती एक नंबर खोडकर आहे आणि ते आम्ही दोघं म्हणजे मजा करत असतो. आमची मजा येते म्हणजे सगळ्यांबरोबर काम करायला. आणि आमची आहेच नानी दुसरी. लहान आहेत सेटवर असं म्हणायला हरकत नाही, पण ऐश्वर्याताई तुमचं आता एक वेगळं डिस्कशन सुरू होतं की व्लॉग सुरू आहे ना, अप टू डेट आहेत त्या एकदम सोशल मीडियावर, जे आम्हाला पण शिकायची गरज आहे. मी ढ आहे त्यामध्ये, मी ढ आहे त्याच्यात. मी आता आता तर माझे चॅलेंज एवढं वाढलं आहे की एकतर शारदा नाईकचे पोस्ट सगळे माझ्या फीडवर आहेत, सगळ्यांचे सगळे कोलॅब्स ॲक्सेप्ट केलेत. तर माझं झालं की अरे माझा कॉन्टेंट कुठे गेला, त्यामुळे माझी ती रील्स करणं पण चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की अपडेट राहायला पाहिजे आपण, ती मजा असते, आपल्याला काहीतरी शिकता येतं. म्हणजे काय होतं की वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर ना तुमच्याकडे असं काही एक इंटरेस्टवालं काहीतरी मज्जा येईल अशी एलिमेंट्स खूप कमी राहायला लागतात, कारण आपण यूज टू होतो किंवा कधी कधी आपल्यात तो जो एखाद्या छोट्या गोष्टीचा छान वाटण्याचा उत्साह असतो तोही कमी झालेला असतो. म्हणजे फॉर दॅट मॅटर पूर्वी एखादी छान लिपस्टिक घेतल्यावरही आपल्याला वाटायचं की आईला माझ्याकडे नवीन लिपस्टिक आहे, तर तसे उत्साह कमी झालेले असतात. मग आपण कुठे मजा घेऊ शकतो आयुष्यात? तर हे असं काहीतरी शिकत राहिलं ना आपण, तर आपल्याला असं अरे हे येत नाही आहे आणि हे आलं, त्या दृष्टीने मी अपडेट राहण्याचा प्रयत्न करत असते की त्यासाठी रादर. मग आता व्लॉग शिकते, व्लॉग करते मी, त्याचं एडिटिंग करते. हो, एडिटिंग पण मीच करते. मग त्याच्यात आता काय कॉन्टेंट टाकता येईल किंवा लोक कसे आणि रॉमध्ये लोक कसे व्लॉग्स करतात, तो आपण कसा करू शकतो. तर ह्या गोष्टी आपण एंगेज राहतो त्या सगळ्या ह्याच्यात. मग आपल्याकडे ना काहीतरी नको त्या गोष्टी करण्याचा वेळ उरत नाही. आपण खूप कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करत राहण्याचा एक सवय लागून राहते आणि मला असं वाटतं ती खूप महत्त्वाची. आपण आपल्यात खुश राहिलो, आपण आपल्यात एंगेज राहिलो ना, की मग आपल्याला बाकीच्या ह्याचा काही फरक पडत नाही असं मला वाटतं. आम्हालाही काय काय ट्रेंड्स माहीत नसतील जे तुमच्याकडनं. तो सोशल मीडियावर तो तसा नाहीच आहे ॲक्टिव्ह. पण ह्या मालिकेच्या निमित्ताने म्हणजे तुमचं गिव्ह अँड टेक तर राहीलच, पण सोशल मीडिया अपडेट्सही तुम्हाला मिळतील न फोन बघता. हां डेफिनेटली, कारण मी तिचे सगळे जे पोस्ट येतात ते मी लाईक करत असतो, रिपोस्ट करतो, कारण मला ह्यातलं काही कळत नाही. मला एखादं काही करायचं असेल हा हळूहळू शिकेन मी. नाही मग ते शिकलं पाहिजे. ती जसं म्हणाली की यू हॅव टू बी अपडेटेड ना, यु नो, कारण मुलं आहेत पण मुलांकडे तो पेशन्स, बाबा यार तू काय दाबतोयस, हे नाही करायचं, हे नाही, असं असतं. पण ते आपल्याला कळतं. म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा आता एक 7-8 वर्ष झाली असतील, सोयरे सकाळ नावाचं माझं नाटक आलं आणि अश्विनी कासारने त्याच्यासाठी माझं अकाउंट ओपन केलं इन्स्टाला की ॲटलिस्ट तुझ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचेल. तिथून सुरुवात झाली. मग तेव्हा मला स्टोरी कशासाठी टाकायची असते, पोस्ट कशासाठी आणि रील कशासाठी हे माहीत नव्हतं. मग ते हळूहळू मी शिकले आणि मला आता असं कळतं की ज्या वेळेला आपल्याला
आपल्या आपल्या मुद्द्यांवर व्यक्त व्हायचं आहे, म्हणजे नुसतंच एंटरटेनमेंट नाही. पण आता प्राण्यांच्या बाबतीत म्हणा किंवा मला जे म्हणायचं आहे की पक्ष्यांसाठी तुम्ही पाणी ठेवा किंवा प्राण्यांसाठी तुम्ही सॉफ्ट कॉर्नर ठेवा, सिंपती ठेवा, या सगळ्या गोष्टींचं मी माझ्या माध्यमातून, माझे 550च्या पर्यंत आता फॉलोअर्स आहेत, 550K पर्यंत, तर ते ॲटलिस्ट त्या लोकांपर्यंत पोहोचेल. त्यांना आवडेल न आवडेल हा वेगळा मुद्दा आहे, पण ॲटलिस्ट माझं म्हणणं तिथपर्यंत पोहोचेल, त्याच्यासाठी तो खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि ते ग्रो होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि जसं आपण शाळेमध्ये ना टीचर्सच्या कौतुकाची वाट बघत असतो आणि आज जाहीरपणे तुमच्या टीचर इथे आल्या बाई आणि त्यांनी जाहीरपणे सगळ्यांसमोर कौतुक केलं, म्हणजे आपण आयुष्याच्या या टप्प्यावर असताना कौतुक होणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. आता त्या भावना काय आहेत? म्हणजे तुम्ही खूप जास्ती इमोशनल झाला होतात, पण तरी एक छोट्या शब्दामध्ये काय? शिक्षकांनी कौतुक केलेलं नेहमीच आवडतं, लहानपणापासूनच आवडतं. आणि आपण असं कुठल्याच कधीच टप्प्यावर नसतो. मला असं वाटतं की शिक्षिका या मनापासून खरं बोलतात आपल्याविषयी. ते चांगलं लोकांसमोर बोलतात, पण आपली चूक झालेली असेल तर ती आपल्याला स्वतःला सांगतात. तर हे नातं खूप प्युअर असतं. म्हणजे आईसारखं, आई आणि मुलीचं जसं नातं असतं तसंच एका शिक्षिकेचं आणि एका विद्यार्थिनीचं नातं असतं. तर ती जी प्युरिटी आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्या नेहमीच माझ्या सपोर्टसाठी असतात. मला त्यांचा खूप, त्यांनी मला या क्षेत्रातच त्यांनी पाठिंब्यामुळेच आले मी. तर त्या माझ्याबरोबर असणं आणि माझ्या माध्यमातून त्यांना चांगलं वाटेल असे क्षण मी त्यांना देऊ केले, ह्याचं मला जास्त छान वाटतं की त्यांना छान वाटलं ना. आज त्या इथे आल्या, त्यांना 4 लोकांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांचा मान सन्मान झाला. ह्याच्यात त्यांना जे छान वाटलं ना, ते कुठेतरी मी त्यांना देऊ शकले, याचा मला जास्त आनंद आहे. तुम्हाला एक रोल मॉडेल बघत होतो आणि तुम्हाला घडवणारं तरी कोणतरी आहेत हे बघून आम्हाला खूप छान वाटलं. सो ही तुमची जी केमिस्ट्री आहे ऑन कॅमेरा थोडीशी खतरनाक जरी असली, ऑफ कॅमेरा मैत्री खूप छान आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट दोघांना या भूमिकेसाठी आणि भेटूया 10 ऑगस्टपासून. प्रेक्षकांना काय अपील कराल ह्या? 10 ऑगस्टपासून संध्याकाळी 6:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर एक अप्रतिम सिरियल सुरू होते, आमच्या लाडक्या नाईकबाई. आणि ती सगळ्यांनी आवर्जून बघा आणि तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवा. थँक्यू सो मच. जसं सांगितलंच आहे हेमंत सरांनी, तसं तुम्ही नक्की ही सिरियल बघा. मला असं वाटतं की या सिरियलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच तुमच्या शाळेतल्या मेमरीज रिक्रिएट करता येतील. तुम्हाला त्या नॉस्टॅल्जियामध्ये घेऊन जाणारी अशी ही सिरियल आहे. तर आपल्या एखाद्या बाई तरी अशा असतील आणि त्यांच्याशी कनेक्ट तुम्ही झाला असाल तर तुम्हाला छान वाटणारे, छान क्षण अनुभवता येतील अशी ही सिरियल आहे. त्यामुळे ती नक्की बघा. तुमच्या काही मेमरीज असतील तर त्यासुद्धा आमच्याबरोबर शेअर करा. आम्ही त्यासुद्धा रिक्रिएट करण्याच्या आमच्या माध्यमातून प्रयत्न नक्की करू. तर बघत राहा स्टार प्रवाहावर आमच्या लाडक्या नाईकबाई, रोज संध्याकाळी 6:30 वाजता.